गुड इव्हनिंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्ही पाहू शकताय मी आज तृप्तीला मेहंदी काढत आहे. मेहंदी काढायचं कारण असं आहे की तृप्तीच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे आहे आणि ॲन्युअल डे निमित्त तृप्तीने डान्समध्ये भाग घेतलेला आहे. त्याच्यामुळे मी तिच्या हातावरती मेहंदी काढत आहे. तर तृप्तीची अशी इच्छा होती की मम्मी तू माझ्या पूर्ण हातावरती मेहंदी काढ, पण मी तिला सांगितलं बाळा बाहेर थंडी आहे आणि जर थंडीत मी तुला पूर्ण हातावरती मेहंदी काढली तर तुला सर्दी होईल आणि तू आजारी पडशील आणि आजारी पडल्यावरती तुझा डान्स व्यवस्थित होणार नाही. म्हणून मी तिच्या दोन्ही तळहातावरती फूल काढून पाठीमागे थोडंसं डिझाईन काढणार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं फूल काढून झालेलं आहे आपलं. आणि आता मी पाठीमागे थोडी डिझाईन काढून घेणार आहे. माझी डिझाईन काढून होईपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते. तर तुम्हाला मी सांगते की तृप्ती देखील माझ्यासारखीच ॲक्टिव्ह आहे. मी देखील स्कूलमध्ये 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, ॲन्युअल डे अशा वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये भाग घ्यायची. तर माझी नेहमी तयारी कोण करणार, याच्यामुळे मी मेहंदी काढणं, हेअरस्टाईल, साडी नेसणं, मेकअप करणं स्वतः शिकून घेतलं. जेणेकरून मला कोणाची गरज भासणार नाही आणि मला कोणाकडे मदत मागावी लागणार नाही. तर मी 5th स्टँडर्डमध्ये होते तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आणि खरं सांगू या गोष्टी मी शिकले तर याचा खूप मला असा उपयोग झाला. आणि लकीली मला 2 मुली असल्यामुळे मला या कलेचा खूप उपयोग झाला माझ्या मुलींसाठी. आणि तृप्तीसाठी तर खूप उपयोग होतो कारण तिचे देखील सारखेच प्रोग्राम चालू असतात स्कूलमध्ये. ती पण खूप प्रोग्राममध्ये भाग घेते. आणि माझ्या जर नातेवाईकांमध्ये कोणाचं लग्न असेल किंवा काही प्रोग्राम असेल तर तिथे देखील मी लोकांची तयारी करण्यास हेल्प करते. कोणाला साडी नेसून देते, कोणाची हेअरस्टाईल करते, कोणाचा मेकअप करते. म्हणजे मी माझी कला वाया नाही जाऊ दिली. मी लोकांना हेल्प करते माझ्या कलेच्या माध्यमातून. मी भरपूर अशा नवऱ्या ज्या खरंच पार्लरचे पैसे देऊ शकत नाहीत अशा भरपूर नवऱ्यांना मी फ्रीमध्ये मेकअप करून दिला, साड्या, हेअरस्टाईल, मेहंदी काढून दिली. की मला असं वाटतं की माझ्या कलेचा कोणाला तरी उपयोग होतोय. तर मी स्वतःला त्या गोष्टीसाठी खूप लकी मानते की ठीक आहे, पैसे नाही पण मला ते लोक जेणेकरून चांगले आशीर्वाद देतात आणि ते आशीर्वाद माझ्या मुलांना लागतील. त्याच्यामुळे मी नेहमी त्यांना खरंच माझ्या कलेची गरज आहे त्यांना मदत करते. आणि तुमच्याकडे देखील कोणती अशी कला असेल आणि खरंच कोणाला गरज असेल तर त्याची हेल्प करत जा. आणि माझ्या व्हिडिओला असंच तुम्ही लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंट्समध्ये मला तुम्ही नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. आणि आता फायनली माझी मेहंदी झालेली आहे तर मी करते तुम्हाला बाय.